सर्व गणेश भक्त मूर्तिकार बंधू आणि मित्रांनो, सुरुवातीलाच त्याचा उल्लेख रितेशने पण केला की जी दुर्दैवी घटना अपघात महाराष्ट्रात आपल्याला दुर्दैवाने बघायला लागला. काही लोक त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले. त्या सगळ्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो. त्यांच्या परिवाराच्या ज्या काही वेदना आहेत त्यामध्ये आपणही सहभागी आहोतच, आणि असे पुन्हा प्रसंग घडूच नये या संदर्भामध्ये संबंधित प्रशासन काम करेलच, पण आपण सगळे जण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. जो विषय आज न्यायालयाचा होता, एक मोठी लढाई आपण सगळ्यांनी मिळून लढलेली आहे. त्यामुळे सर्वात प्रथम तर मी तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीला मी पूर्णपणे सलाम करतो. त्याचं कारण ही आपल्या मूर्तिकार बंधू भगिनींवर होते, आणि पीओपीच्या मूर्त्या, आणि पीओपी म्हटलं तर जसं काही दुश्मन राष्ट्राशी वागणूक द्यावी किंवा नजर द्यावी अशा पद्धतीची भावना आणि मतं व्यक्त केली जाते. मला आजही त्या आंदोलनाचा विषय माहिती, कारण मी या विषयात या आधीपासूनही आहे. पुन्हा तेच विषय सांगण्याची आवश्यकता नाही. पण 2014 ते 19 मध्ये सुद्धा त्याला मूर्तिकार नाही पण गणेशोत्सव यालाच परवानगी द्यायच्या विषयामध्ये काही लोक न्यायालयात गेली. मी आता त्या न्यायाधीशांचं नाव घेत नाही, ते आता निवृत्त पण झाले. त्यावेळेचा एक लढा हा त्या ठिकाणी आपण लढलो. त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी होते. त्या लढ्यामध्ये सुद्धा पोलिसांना परवानगी द्यायला, महापालिकेला परवानगी द्यायला, आणि त्यांनी तसं केलं, आणि गणेशोत्सव होईल की नाही ही परिस्थिती होती. त्या सगळ्याचा लढा आपण जिंकला. आणि मला आजही आठवत आहे, आपण कुठला परपर केला मेळावा, नरे पार्कच्या मेळाव्यामध्ये मी असं म्हटलं होतं की विघ्नहर्त्याच्या नादाला शाण्या माणसाने लागू, आणि त्यामुळे हे यश त्यांच्या आशीर्वादाचंच आहे. त्यावेळेला मार्ग निघाला. मोठे मोठे वकील उभे राहिले. न्यायालयात आपण जिंकलो. गणेश भक्त, गणसेवक, मुंबई आणि मुंबईकर आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र हे नातं घट्ट आहे. हे जगभरामध्ये त्याचा परिचय आहे. म्हणजे आपल्या या मूर्त्या केवळ महाराष्ट्रात नाही ना, विदेशात पण जाते. आणि आकडेवारी त्यावेळेला मांडली सगळी आपल्या लोकांनी की कितीची उलाढाल आहे, नेमका रेव्हेन्यू काय. या सगळ्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आले. त्या आधीच मला खेदाने म्हणावंसं वाटतं की मुंबई महानगरपालिकेने बंदीचे वारं त्या आधीच सुरू केले. त्या मूर्तिकारांचे रोजगार घालवा असं माझं मत नाही, आपलंही मत नाही. त्यांचा सुद्धा व्यवसाय त्यांनी करावा. पण या सगळ्यामध्ये आमची परंपरागत गणेशोत्सवाची पीओपीची मूर्ती याच्यावर बंदी आणताना आमचा प्रश्न वारंवार होता की अभ्यास काय केला नाही. आम्हाला एनजीटीची गाईडलाईन आहे, आम्हाला सीपीसीबीने सांगितलंय. मग आम्ही राज्य सरकारने सुद्धा, मी सरकार म्हणजे माझ्या काळात झालेला नाही विषय, आधीच्या काळात झाला आहे,
त्यांनी सुद्धा ॲफिडेव्हिट नाही बंद, आम्हाला मान्य, मग कारखाने सील करा, कारवाई बंद करा, बंदीची कारवाई करा. आणि मग आता त्याचा उल्लेख केला, मूर्त्या बनवणं, विकणं, या सगळ्यावर डिस्प्ले करणं, पीओपीच्या, या सगळ्यावर बंदी आहे. मला त्याही वेळेला हा भरोसा होता, ऑफकोर्स या सगळ्यात आपण सगळेच दबावाखाली होतो. आणि मग या सगळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोललो, मी कॅबिनेटमध्ये हा विषय बोललो. आणि मी हे सांगत नाही, ते पेपरला आलं ते मी तुम्हाला उद्धृत करतोय. आणि मग त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नाही, आपल्याला या सगळ्यांबरोबर उभं राहायचं. मी ते आपल्या नरेपार्कच्या मेळाव्यामध्ये ते बोललो का, CPCBशी बोलणं आवश्यक होतं. एजीशी बैठक मी केली, माननीय एजींकडे गेलो, त्यांच्याशी त्याआधी वकिलांची टीम आहे, आपण काही वकील आणले, त्यानंतर वरुणजीकरांना आपण केलं, सतीशजी म्हणून होते, ही सगळी टीम. म्हणजे मी आता नाव कोणाचं सुटलं तर राग मानू नका, कारण हे सगळं त्यांचं योगदान पण आहे. 22 मेला मी CPCBला जाण्याआधी ज्यावेळेला नरेपार्क अपॉइंट केली, माझ्या मंत्रालयाअंतर्गत असलेल्या एक आयोग आहे, काकोडकरजी आहे, तोपर्यंत कोणाच्याही गावात येणं, काकोडकरजी असतात, आणि त्याने अभ्यास करून दिला. आणि पहिल्यांदा दरवाजाची बिजागरं थोडी खिळखिळी झाली. तो रिपोर्ट कोर्टात नेण्याआधी मी स्वतः आपल्यातल्या काही लोकांशी मी त्याआधी बोललो, काही गोष्टी मी नंतर सांगितल्या. आपल्यातल्याही काही लोकांशी मी बोललो नाही, कारण या सगळ्या गोष्टी मला होण्यात इंटरेस्ट होता, बातमीत इंटरेस्ट नव्हता. हिंदुत्व टिकवणं म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा परंपरा राज्यात आणि देशात सुरू केली. 100% ती टिकलीच पाहिजे या भूमिका. काही बैठका एजींबरोबर केल्या, त्याच्यात आमचे कायदेशीर चर्चा झाली. आणि 22 मेला त्यानंतर मी दिल्लीला गेलो, ते मी कोणाला सांगितलं नाही. मी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना भेटलो, मी CPCB मेंबर सेक्रेटरीला भेटलो, CPCBच्या अधिकाऱ्यांना भेटलो, आणि म्हटलं की अभ्यास करा, एवढंच आमचं म्हणणं. कशाच्या आधारावर बंदी आहे याचा तर अभ्यास करा. आणि आता मी काकोडकरांचा हा रिपोर्ट दिलेला आहे, आणि मला अपेक्षित गणरायाच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे, कारण एकट्या माणसाचं काम नाही, आपण सगळेच जण आंतरिक ज्यावेळेला आर्तता निर्माण करतो एखाद्या विषयाची, तर त्याचा ध्वनी निर्माण होतो. त्या ध्वनीचे कंप मोठमोठ्या हृदयाला सुद्धा पाजर पडू शकतात. ते ध्वनीचे कंप तुम्ही निर्माण केले, तुमच्या आर्ततेतून. आणि मग तो रिपोर्ट काय येणार, कसा आला पाहिजे, कुठलाही विषय बोललो नाही. परत एजन्सी बोललो, वरुणजीकरांशी बोललो, आज सकाळी परत बोलणं झालं, काल झालं, काल परवा सुट्टी होती, तर दिल्लीत ते ॲफिडेव्हिट काय येईल. आणि मग 2-3 गोष्टी स्पष्ट झाल्या, त्या मला वाटतं अधोरेखित करणं आवश्यक आहे. एक तर जे लोक हे दोषारोपण करत होते की केंद्र सरकारने ज्यांना राजकारण करायचं होतं ते अंगुली दर्शन करत होते, हे बंदी आणली आहे. त्यांनी सांगितलं आहे CPCBच्या रिपोर्टमध्ये न्यायालयासमोर जे ठेवलेलं आहे त्याची कॉपी माझ्याकडे आहे. इट इज ॲट द नेचर ऑफ ॲडवायझरी गाईडलाईन. ही ॲडवायझरी आहे, हे निर्देश नाही, हे पहिल्यांदा स्पष्ट झालं. आणि ते NGT म्हटल्यामुळे
आणि दुसरी गोष्ट जी अगोदरही स्पष्ट आम्ही करत होतो ती रेकॉर्डवर आणली केंद्र सरकारने, CPCBने, की POPच्या मूर्त्या बनवायला आमचा विरोध नाही, नव्हता आणि नसेल. मग सवाल येतो की महापालिका, काही नगरपालिका, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड तेव्हा ज्यांनी निर्णय केला अगोदरच्या काळात, त्यांनी आमच्यावर दबाव का टाकला? त्यांनी असं निर्देशन का केलं की आता बस संपलं बंद करा? विषय पुढे की मूर्त्या बनवायला आता परवानगी आपल्याला कोर्टाकडला त्या जो आधीचा आदेश बंदीचा होता त्याच्यावर स्थगिती आली. म्हणजे आता आपण आपले कारखाने सुरू करायला मोकळे झालो. आपल्या कामाला आणि रोजगाराला आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. इमर्शन, विसर्जन त्याच्यावरही सरसकट बंदी नाही. माझं वाक्य नीट समजून घ्या. त्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी आणि आम्हाला कोर्टाला आणून सांगावं. आणि ते कसं केलं पाहिजे त्याचा एक मुद्दा CPCBने दिलाय की तुम्ही त्याला विसर्जित करण्याची व्यवस्था करा. म्हणजे ह्याच्यात तर आमच्या POPच्या छोट्या मूर्त्यांची तर व्यवस्था अशी पण मुंबई पुरता महापालिका करतेच. कृत्रिम तलाव आणि बाकीच्या व्यवस्थेतून राज्यभर धोरण करता येईल, करू आणि त्याची व्यवस्था करूच. त्यामुळे छोट्या मूर्त्यांचा तर विषय आता संपला. तो विषय आपल्याला ज्याबद्दल कन्सर्न पर्यावरणाचा जो दाखवला आहे त्याच्यावर आपल्याला विचार करायचा तो म्हणजे नैसर्गिक जलस्रोत्र, नद्या, समुद्र या विषयाचा आहे. त्यातही काकोडकरांच्या समितीने जे कार्य आपण केलं त्यामध्ये काकोडकरांच्या समितीने समुद्राला तर परवानगी देण्याचीच समुद्रात विसर्जनाची दिलेली आहे. आणि त्यामुळे मोठ्या मूर्त्या आणि त्याचं विसर्जन यालाही अडकत येईल असं धोरण राज्य सरकार करणार नाही. मोठ्या मूर्तिकारांनी आणि मोठ्या गणेशोत्सवाने सुद्धा याची चिंता बाळगू नये. पण हो, आपल्याला पर्यावरणाबद्दलही जागरूक राहणं आवश्यक आहे. कारण आपलं नद्या आपल्याच आहेत, समुद्र आपला आहे, महाराष्ट्र आपला आहे, आपला आहे, निसर्ग आपला. आणि त्यामुळे या बाबतीत सुद्धा काही लोकांनी मला फोन करून सांगितलं की साहेब, मूर्त्यांच्या विषयात आम्हाला वाढवण्याबद्दल काही म्हणायचं आहे की आता वाढवता कामा नये असं लोकांचे मला फोन आले. त्यावरही आपण चर्चा त्यांच्या फोनप्रमाणे ज्या योग्य असेल करू. पण मोठ्या मूर्त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था होणार नाही हे खरं नाही. त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था होईल. समुद्राच्या बाबतीत राज्य सरकारला जे आता व्यवस्थाचा आढावा घेऊन माझं ऍडव्होकेट जनरलशी बोलणं झालंय. या बाबतीत जाहीर मी आता भाष्य करणार नाही, कारण मला काम इंटरेस्ट नाही. आणि म्हणून त्याची जी हे सुद्धा गणरायाच्या कृपेने ह्या गणेशोत्सवात सुटेल याच्याबद्दल माझ्या मनात 100% विश्वास आहे. त्याला साहसी हवं. आपल्या विघ्नहर्त्याच्या आशीर्वादासाठी, आपल्या प्रयत्नांसाठी आणि आपल्या एकजुटीसाठी मला असं वाटतं की आपण यश मिळवलंय. त्यामुळे आपण 60%च्या पुढे गेलो. आता अडकटी POPच्या मूर्त्यांवरची नाही. आणि यश मी तुम्हाला सगळ्यांना समर्पित करतो आणि गणरायाच्या चरणी समर्पित करतो. आणि पुढच्या लढाईसाठी हा आशिषशीला तुमच्याकडे सज्ज सगळे जोशामध्ये कामाला लागू. उद्या सगळ्या नगरपालिका महानगरपालिकांना मी स्वतः फोन करेन
आणि त्यांना खडसावून सांगेन आता ही दादागिरी बंद करा. आणि मला आत्ता या ठिकाणी एवढंच पुरतं बोलायचं, कारण राजकारणाचे विषय राजकारणाच्या आखाड्यात बोलू, हा राजकारणाचा विषय नाही. पण गणेश भक्तांसाठी माझी सेवा, माझं कर्तव्य, माझं कर्म हे सातत्याने 24 तास साध्य राहील. मी तुम्हाला या सगळ्या विषयात शेवटपर्यंत साथ देईन एवढंच सांगतो. गणपती बाप्पा.